शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित. दिल्लीतील घडामोडींची देशभरात चर्चा. जंतर मंतर सोडू नका, आंदोलकांना मनोज जरांगेंचं आवाहन. गरज पडली तर आंदोलनस्थळी बसणार. काँग्रेस खासदार काळ्या कपड्यांमध्ये संसदेत, सरकारच्या विद्यार्थ्यांवरच्या कारवाईचा नोंदवला निषेध. मोदी शहांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलीये. गेल्या 12 वर्षांचा असंतोष उफाळून आलाय. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेतून टीका. सीजेपीच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, केंद्र सरकारवर दबाव वाढला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम. सरकारला संसदेत पेपरफुटीवर चर्चा करण्यात रस नाही, राहुल गांधींचा आरोप. मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या चौकशीचीही मागणी. कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी आज पहिल्या टप्प्यात. जिल्हा बँकांच्या 7.5 लाख शेतकऱ्यांना लाभ. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ. एकूण साठा 60% तानसा ओव्हरफ्लो. पुण्याचं खडकवासला धरण 73% भरलं. विसर्ग सुरू होणार. नदीपात्रात लोकांनी उतरू नये, प्रशासनाचा इशारा. नाशिकमध्ये पावसाची संततधार. कडवा, भावली, पालखेड धरणातून पाणी सोडलं. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग. धरणाचे 3ही दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सुनेत्रा पवार, जय पवारांकडून दिवंगत अजित पवारांना अभिवादन. विद्याप्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी आदरांजली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जयंती. दादांच्या आवाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आजपासून महाआरोग्य शिबिर. कर्करोगापासून ते हाडांचीही तपासणी होणार. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये एकाच मॅनहोलमध्ये 2 अपघात. घटना सीसीटीव्हीत चित्रित. नगर परिषदेचा निष्काळजीपणा पुन्हा समोर. आसाममध्ये पुरातील बळीचा आकडा 21 वर. 5.5 लाख लोकांना फटका. 16 जिल्हे प्रभावित. अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या सीईओ पदासाठी 5,500 अर्ज. 15 ऑगस्ट पर्यंत नियुक्तीची घोषणा होणार. अमेरिकेचे सलग 11व्या दिवशी इराणवर हल्ले. ड्रोन साईट, लढाऊ विमानतळ बेचिराख.